तर उद्धव ठाकरे आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक घेणार आहेत। नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांशी उद्धव ठाकरे आज चर्चा करतील। लोकसभेच्या निकालावरती मंथन होणार असल्याचं कळतंय। तर मुंबईमध्ये होत असलेली ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। नवनिर्वाचित खासदारांशी उद्धव ठाकरे आज चर्चा करणार आहेत। लोकसभेच्या निकालावरती आज ठाकरे गटाचं मंथन होणार आहे। आणि याविषयी अधिक बोलूया, चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत। चेतन, उद्धव ठाकरे यांची आज होत असलेली महत्त्वाची बैठक काय नेमकं कळतंय, कोण कोण या वेळेला उपस्थित असणार आहे? खरं तर कालच्या निकालानंतर आपण पाहिलं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खरी मोठी हालचाल पाहायला मिळाली की अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील, संजय दिना पाटील असतील, नाशिकमधून वाजे असतील, असे आष्टीकर असतील, नागेश पाटील आष्टीकर असतील, असे जे नवनिर्वाचित खासदार जे झाले आहेत त्यांना आज मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे। थोड्याच वेळात हे सर्व खासदार मातोश्रीवर दाखल होतील। त्याचपूर्वी आपण पाहिलं असेल तर आता देखील मिलिंद नार्वेकर असतील, आनंद गीते असतील, जे रायगड लोकसभा मतदारसंघातून ज्यांना हार पत्करावी लागली होती ते असतील, त्याचबरोबर वसंत गीते असतील, माजी आमदार नाशिकचे, हे देखील इथे दाखल झाले। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभांगी पाटील या देखील आता मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत या बैठकीसाठी। खरं तर शुभांगी पाटील या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र काही दिवसांपासून चालू होतं। नाशिक शिक्षक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती, त्यामुळे त्या नाराज कुठेतरी होत्या आणि त्या बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होता। त्यामुळेच कदाचित आज शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाले आहेत। शुभांगी पाटील यांचं बंड थांबवण्यात ठाकरे यशस्वी होतात का हे देखील आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर जे नवनिर्वाचित खासदार झाले आहेत त्यांना नेमकं पुढील दिशा काय आहे, कशा प्रकारचं कामकाज राहील, त्याचबरोबर एनडीए असेल किंवा इंडिया असेल यांमध्ये नेमकं अद्यापही बहुमत दोन्ही पक्षांना दोन्ही संघटनांना भेटलं नसल्याने नेमकं सरकार कोण स्थापन करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अशा वेळी आपल्या खासदारांनी कोणती भूमिका घेतली पाहिजे। बरोबर चेतन, पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांच्या बाबत, तो म्हणजे आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होते आणि त्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याची काही शक्यता आहे का? खरं तर कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की सत्ता स्थापनेसाठी दिल्लीला जावं लागेल, मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडनं प्रतिनिधित्व करण्यासाठी संजय राऊत हे दिल्लीला रवाना झाले आहेत। या बैठकीत संजय राऊत असणार आहेत। त्याचबरोबर अमोल कीर्तीकर यांचा जो पराभव झाला या संदर्भात राष्ट्रपती यांना पत्र देण्यासाठी, राष्ट्रपतींकडे तक्रार करण्यासाठी कदाचित उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊ शकतात, कारण का राष्ट्रपतींची भेट त्यांनी मागितली असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि त्या अनुषंगाने या म्हणजे अमोल कीर्तीकरांच्या पराभवाच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी ते दिल्लीला जाऊ शकतात आणि त्याच वेळी कदाचित इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या देखील भेटीगाठी होऊ शकतात। मात्र अद्यापही उद्धव ठाकरे दिल्लीसाठी रवाना झाले नाहीत। सध्या ते मातोश्रीवर आहे आणि बैठका या सुरू आहेत। बरोबर, त्यामुळे या बैठकीतनं अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू चेतन। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।